शपथ लय मोठा सीन झाला इथे तर. बाप रे, अरे निलय कांड केलाय मोठा. जंगल में मंगल. जाओ जंगल में मंगल कर लो. अरे भाई हा घाटच संपत नाही रे. किती झाले, 40 किलोमीटर झाले असतील एवढ्यात. आयो आजा आजा, हायवे आहे तो. आतमध्ये राहू. क्या हो गया रे भाई? टायर पंक्चर झाला की फुटला? अरे वास येतो रे लय. बघ फुगला तो वेड्या. ते बघा काय करतायत ते बघा, कसे बसलेत आरामात 2 गाड्यांच्या मध्ये. व्हॉट्सअप, हॅलो, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फ्लो विथ केड ह्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव प्रमोद राणे. आपण आहोत तळे बाजारात आणि आज आपण निघालो आहोत देवदर्शनाला. तर आपण जातो आहोत अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूरला. तर आता निघतो आपण. तर चला, पूर्ण गँग तयार झालेली आहे. सगळी गँग बाहेर गेली ऑलरेडी. पूजा बिजा करून सकाळी निघत आहेत. वाजलेत बघा 6:15 आणि ते बघा फुल तयारी ऑन. 2 गाड्या घेऊन चाललो आपण. एक माझी गाडी आणि एक ओमकारची गाडी दुसरी आहे ती. ए जा, आईला बसव जा. यांची बघा काय धांदल चालू आहे. बसा लवकर लवकर. चिनू रेडी हो नो? चाचू खूप थंडी लागते. थंडी लागते ते हुडी आहे ना, हुडी घाल ना. इथे कोण बसलेत? इथे आम्ही 4 जण. ओ नीलू, हॅलो, गुड मॉर्निंग. आई बसले इथे. इथे कोण बसले? हा, इथे निया आणि बायो 2 जण. चलो रे बडो. बापू काळजी घ्या तुम्ही. आणि काय लागलं तर फोन करा मला लगेच. हो, दोन्हीच न्यायला लागणार ना. बसणार नाही एवढी लोक. 14 लोक आहेत आम्ही. एका नारियल. चला मित्रांनो, निघालो होता पण आता ती बघा ती गाडी निघाली आपली पुढची ओमकारची. आणि ह्या गाडीत मी आहे, राजू आणि नाना बसला आणि सगळं लगेज आहे पाठी. तर चला निघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चलो चला बापू. कधी पण लॉंग ट्रॅव्हलला जातो ना तर इकडे अगरबत्ती लावूनच निघतो आम्ही. आणि आपला आजचा खूपच लांब प्रवास आहे, म्हणजे अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर वगैरे. अगरबत्ती लावूनच निघतो. धड मागे. निया पण आली आज. फ्रेश आहे. नो उलटा, नो उलटा. Only if you want to stop, you stop, then you go क्लॉकवाइज. या cannot go other way. ओके. अंगावर तिट्टा आला बाबा. 6:30ला निघालेलो, 7 वाजलेत होता. आणि इथून आपल्याला राईट मारायचं ना रे? राईट, फोंडा घाटासाठी. बरोबर. ओमकार थांबलाय बघा पुढे. ही ओमकारची गाडी आपली पूर्ण पलटण आहे त्याच्यामध्ये. या साईडने मी पहिल्यांदा येतो मित्रांनो. कधी फोंडा घाटात गाडी चालवली नाही आहे, तर पहिला एक्सपिरियन्स असणार आहे. बघूया कसा आहे ते रस्ता. आपण कोल्हापूरला बाहेर पडू मित्रांनो. आता आपण फोंडा घाटात पोचू. इथून जेमतेम 11 किलोमीटर आहे अजून फोंडा घाट. तर रस्ता खरंच खूप चांगला आहे. बघा तुम्ही समोर तुम्हाला दिसेल, वाईड रस्ता आहे, सिंगल लेनच आहे आणि मस्त आहे. म्हणजे आत्ताचं तुम्ही क्लायमेट बघितलं, थंडीमध्ये धुकं सगळं पसरलेलं आहे आणि आजूबाजूला मस्त ग्रीनरी आहे पूर्ण. काय झाडांचा एकदम मुकुट झालेला आहे बघा ना समोर. पूर्ण झाडांनी असा रस्त्याच्या वरून कव्हर केलेला आहे. मस्त एकदम. क्या बात आहे यार. कोकणातली खरी मजा हीच आहे यार भावांनो. काय सौंदर्य आहे बघ ना. आणि त्यामध्ये असा गुळगुळीत डांबराचा रस्ता मिळाला की अजून मजा. पूर्ण लांबपर्यंत तसंच आहे ना. बघ ना, पूर्ण लांबपर्यंत अशी कमान झालेली आहे झाडांची. आणि ते काय सुंदर दिसतं यार. असं झाडांच्या टनलमधून जातं असं वाटतं ना रे. आपण आता फोंड्यात पोचलेलो आहोत. बघा इथे फोंडा घाट बस स्थानक आहे लेफ्टला. तर चाय वगैरे प्यायचे का रे?
का निघतात पुढची गाडी? बघूया काय असतं तर पिऊया. मस्त फोंडा घाट बस स्थानक आहे तिथे. मार्केट पण चांगलं आहे रे इकडे. होय. म्हणजे फोंडा घाट हे ठिकाणच आहे ॲक्च्युली बोलायला गेलं तर. मला वाटलं फोंडा घाट म्हणजे तो घाट, नुसता घाट. म्हणजे रेसिडेन्शियल एरिया आहे फोंडा घाट हा असा. चांगलं आहे, मस्त मंदिर आहे रे तिथे. चांगलं आहे, आपला तळे बाजारसारखंच आहे ना रे. पण बेस्ट पार्ट आहे की रस्ता मोठा आहे मार्केटमधला. पण आपल्या इथे 2 गाड्या पास व्हायच्या म्हणजे जीवाचे खेळ. आयुष्यपद रस्ता खराब आहे बे स्टार्टिंगलाच. जास्त नाही, कुठेतरी खड्डे. किती किलोमीटर असेल तरी? 30-40 एवढं नाही ना? एवढं नाही. पण आत्तापर्यंत तरी म्हणजे स्टार्टिंगला थोडासा तो एकच 10 मीटरचा पॅच खराब होता, पण आता एक नंबर आहे ॲक्च्युली. असाच आहे रोड. एवढाच मोठा आहे एंड टू एंड. एंड टू एंड. आयुष्यपद देवा हे आता पावसाळ्यात तयार झालं रे. देवा. झाडांच्या थेंबात. गेल्या वर्षी आलो ना एकदम क्लिअर होत. होय. हे बघ इथे खाली खचला आहे तो रस्ता नाही. आयुष्यपद बापा. आयुष्य ट्रॅफिक आहे रे भावा. ना काय झाला? आंघोळ केलीच ना? अरे आत्ताच चान्स आहे पाठी जायला. नाही अजून आपण नाही ना मधी. काय झालंय काय माहिती मित्रांनो. ट्रॅफिक बघा कसला खतरनाक गावलाय. आयुष्यपद लय मोठा सीन झाला इथे तर. बाप रे. अरे लय कांड केलाय मोठा. बसवाला कुठे निघाला मधीच. हे लेफ्टला बघा राजू. चल चल पटापट घे. माझ्याकडे मार थोडे. हा सरळ चल जाऊन दे गेली. बाबा बाबा बाबा. शपथ कसला कांड तो. असे काय ते दोघं कंटेनर आणि बसवाले समोरासमोर आले एकमेकांच्या. आता चढतोय तो पण टेकत आलाय मागे. मग बरं बाबा निघालो. निघालो बाबा. बच गे. स्वामींची कृपा. हा लय कमी गॅप आहे तो ऍक्च्युली. पहिल्यांदाच फोंडा घाटात आलो आणि कांड होता वाजला नाही रे. पण एक चांगलं आहे की रस्ता मोठा आहे. रुंद रस्ता आहे त्याच्यामुळे इतकं काय वाटून येत नाही आहे. पण सिच्युएशन गंभीर आहे. दॅट्स फॉर शुअर. ते बघ ना
लगोलग खड्डे आहेत ॲक्च्युली. वरती बघ. अहो लोड किती घेऊन चाललाय बाबा. अरे ऐसे डरा मत रे राजू. वरती बघ बोलू कोमिया. पहिल्यांदा आलो या घाटात. मी पण 9 तास दाखवतात. महिला कांठळे बसले माझे वरती आल्यावर. तुला बोललो ना, मी आता काढली आहे काचा बंद केलं. का म्हणजे कान बंद होतात. नाही आणि हाईटवरती आलो ना आपण आता. ते एअर प्रेशर चेंज झाला. ए बाबा ऐसा बड़ा बड़ा गाड़ी बीच में बंद मत करो रे भाई. सगळे अटकणार. त्याला तर क्रेनच बोलवायला लागेल पाठी तिकडे नाही रे. थांबेंगे. टर्न पे दिखता नहीं है ना. ह्या टर्नला पण चांगला आहे म्हणजे मोठा रस्ता आहे. रुंद असल्यामुळे फायदा आहे आणि रिस्क कमी आहे. मेन म्हणजे लेफ्ट साईडने चढते वेळ बघ सेफ्टी. हो ती झाडं असल्यामुळे रे. झाडं असल्यामुळे तुला अशी डायरेक्ट भीती वाटत नाही ना. तुला वाटत हे नांदगावच मारतो. नांदगाव नाही, साखरपा देवरुख रस्ता आहे ना, देवरुख साखरपा तशा टाईप वाटतोय तो. पण हे मधले मधले पॅच पावायला लय डेंजर आहेत. पुढे धुके असू शकतात. अच्छा धुक्यांची वॉर्निंग दिली आहे ना. आता नाही मिळणार ते पहाटे निघालास तर. नाही तरी 7:45 झालेत मेल्या. कमी धोका आहे. स्पर्धा नको. आता तुला खालचा पट्टा दिसतो. कशाला दाखवतोयस मेलिया. मागं नाही बघू जात आहे. मी आलो बघ ना. फक्त रस्त्यावर बघून चालवणार. खालून किती वर घेतलं वाटलं नाही. खिंड बघ असली आहे पॉवरफुल. हां इथे सगळं काय आहे. लॉज नाही कोकण ताज हॉटेल रेस्टॉरंट आहे ते. हे बघ काय धरण आहे. धरण हां पाणी आहे ना तिकडे. म्हणजे राधानगरी धरण येत आहे की काय. अरे लय मोठं लय सॉलिड पाणी आहे रे ते. हेच ते धरण आहे का ते का तळं आहे ते. धरण हे काल रात्री निघाले असतील ना मुंबईवरून वगैरे. आता इथे संपलं ते शेवटी धरण. इथे एंड आहे म्हणजे केवढा मोठा आहे पण आहे. अरे बाप रे एक नंबर धरण आहे. अरे इथेच धार मारली का तू. आतमध्ये जायचं ना. शॉर्टकट काम हा चिनू. अरे ज्यांना अर्जंट आहे इकडे जावा. कोण
ए ज्याला अर्जंट आहे त्याने इकडे जावा. चौघांना अर्जंट आम्ही जातो. जंगल में मंगल. जाओ जंगल में मंगल कर लो. व्हाई यू क्राई? गो विथ मामी. अरे गो विथ मामी. अरे while they going you faster go. इथे तू अरे गो. जंगल में मंगल यू डू हियर ओनली. लाकडं बघ किती घेऊन जात आहेत. कुठून तोडून आणले सर त्यांनी? जंगलात. अरे भाई हा घाटच संपत नाही रे. किती झाले? 40 किलोमीटर झाले असतील एवढ्यात. खूप मोठा घाट आहे. आपण माझ्या मते राधानगरीला पोचलो असावं. काय वाटतं? इथे धुकल आहे अरे एकदम मिष्टी आहे ते बघ ना बाहेर त्या बाजूला राईट साईडला. वरती घाटात नव्हतं धुकत आहे नशीब. हो तो एक फायदा झाला. करेक्ट. NH 178. हां आता आपण खाली उतरलो नाही घाटाच्या. म्हणजे आपल्याला 1.25 तास तरी लागला भावा. 1.25 तास 1.5 तास. 8:30 झाले. 8:36. आपण 6:30ला निघालो घरातून तळे बाजारला आणि फोंडा घाट उतरेपर्यंत आपल्याला राधानगरीला पोचायला ऑलमोस्ट आपल्याला लागले 2 तास. मित्रांनो स्वागत आहे तुमचं राधानगरीमध्ये. तर मस्त मार्केट लाईन आहे इकडे. आम्हाला ॲक्च्युली प्यायची आहे थोडीशी चहा, पण काही दुकानं बंद आहेत बऱ्यापैकी. बघूया पुढे काय मिळालं तर थांबू. पण आम्हाला तळे बाजार देवगडवरून राधानगरीला यायला ऑलमोस्ट 2 तास 15 मिनटं लागलेली. तर 2.25 तासाचा आपला प्रवास झालेला आत्तापर्यंत. आणि आपली पुढे गाडी आहे बघा, ही ओमकारची गाडी. त्यात आपली पलटण आहे पूर्ण. तर बघू आपण किती वाजेपर्यंत तुळजापूरला पोचतोय ते तुम्हाला अपडेट आम्ही देत राहू. चला पुढे निघूया. अरे हा अजून एक घाट चढलो आता आम्ही लोक. म्हणजे चाललो आहे आपण तुळजापूरला, पण एक डोंगरावरून उतरला की परत लगेच दुसरा डोंगर आला आहे. काय वैशिष्ट्य आहे ना. समुद्र किनारा भागातून आपण आता घाटावरती जातोय. आता हा घाट कोणता असेल रे? राधानगरी घाट. अरे हा फोंडाच येतो रे तो व्हाईट एस्टेट. जर हा पूर्ण फोंडा घाट असेल तर बापरे, एवढा मोठा घाट ना पाहिला मी कधी. आता आम्ही इथे आनंद पॅलेस हॉटेलला थांबलो आहे राधानगरीच्या पुढे. थोडा ब्रेकफास्ट वगैरे काय भेटतो का बघूया. चलो रे चलो रे. मस्त आपली पावभाजी आली आता. आणि हे काय खातायत? मिसळ. मिसळला पाव बघा कसले भेटले. नाना बाबाचं नशीबच खराब बघा. बटर बघा नाना बाबा बटर. तिथे पण गँग बसली आहे पुढे. आता राधानगरीवरनं आपण पुढे निघतोय नाश्ता करून. आणि इथे लेफ्ट मारला की कोल्हापूर आहे 43 किलोमीटर आणि निपाणी 40 किलोमीटर. तर आपण कोल्हापूरला 1 तासात पोचू मोस्टली. 9:30 झालेत आता सध्या आणि पोचेपर्यंत 10:30 होतील आपल्याला. आता आपण कुठे पोचलो आहोत? रंकाळा तलाव. रंकाळा तलाव कोल्हापूरमध्ये ना. कोल्हापूरला पोचलो आहोत मित्रांनो. तिथे लेफ्ट साईडला बघा रंकाळा तलाव आहे. त्या तलावाच्या बाजूने आपण आता सरळ जातो पुढे. आपल्याला जायचं आहे आता सांगलीला. आणि वाजले आहेत 11:15. म्हणजे ऑलमोस्ट 4.25 तास लागले आपल्याला कोल्हापूरला यायला. त्याच्यामध्ये आपण हाफ ॲन आवर 30 मिनिटचा ब्रेक घेतलेला. शिवाजी पेठ कोल्हापूर. वाव.
सही दिसतं ना रे. हे बघ. क्या बात है, क्या बात है. कोल्हापूर मध्ये इथून लय लांब आहे. एक नंबर आहे यार ही जागा. काळा झाला मंडळ नाना खाएगा क्या अक्का मसूर. खाते ना दुपार में. In 400 meters, turn left to stay on National Highway 166G. जाम मार्केट ट्रैफिक लय है. ए ऐसा क्या डेकर मारता रे. पाणी पिते दुसरं डेपो कोल्हापूर. तो कोल्हापूर डेपो आहे का. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. खूप मोठं मार्केट आहे रे. खत्म होने का नाम ही नहीं ले रहा. और ट्रैफिक भी एकदम बवाकार है एकदम ट्रैफिक इधर. ही कसली बिल्डिंग रे गव्हर्नमेंटची वाटतं एकदम पुराणत काळ. मारुती मंदिर. महात्मा गांधी मार्केट है. अरे ये काय का जलूस आया रे इधर. हाँ, सहल आहे. सहल आहे ती. चल. जोडी जोडी हात पकड के जोडी जोडी. एक सर व्हाईट अँड व्हाईट घातलाय. कुठे जात आहेत ते काय माहिती पण. पुढे मंदिर असणार आहे. मंदिर में जा रहे पब्लिक. चला कोल्हापूर. आम्ही तुमचे आभारी आहोत. आता आपण कोल्हापूरमधनं बाहेर पडतो आहे आणि आपण जाणार आहोत सांगलीच्या दिशेने आता. ओके इथून सांगली आहे 40 किलोमीटर आणि जयसिंगपूर आहे 32 किलोमीटर ना रे. व्हेरी गुड. किती वाजलं नाना. वाजले 11:15. 11:15. 11 वाजून 18 मिनिटं झालेली आहेत. मित्रांनो आपण आता मिरजला पोचलो आहोत आणि मिरजच्या चौकामधून आपण आता राईट टर्न मारला आहे. तर मस्त आता रोड मिळालेला आहे बघा ना. एक नंबर रोड आहे. हायवे आहे तो आणि 90चा स्पीड लिमिट आहे याच्यावरती. तर आपण आता थोड्याच वेळात सांगलीला पोचू आणि मग तिथून पुढे आपल्याला जायचं आहे तुळजापूरला. काय रोड आहे मित्रांनो. मिरजपासून एक नंबर रोड आहे आणि इथे बघा आता आपल्याला कळेल इथे काय आहे ते. सांगोला 98 किलोमीटर. म्हैसळ पंढरपूर 133. आपल्याला सांगोला करूनच जावं लागेल मोस्ट लाईकली. हा रस्ता इतका छान बांधला पण अजून टोल कसा नाही का माहिती. आपण इथे थांबलोत आता कारण ओमकारचा फास्टॅगचा काहीतरी इश्यू झाला आहे आणि आपल्याला इथे पहिला टोल मिळाला आहे पुढे. तर बघा पहिला टोल अजून इथून सांगोला काहीतरी 70 का 60 किलोमीटर आहे. आत्तापर्यंत तळे बाजारापासून इथपर्यंत यायला आपल्याला हा पहिला टोल मिळालेला आहे. बघूया किती वेळ जातो त्याचा नवीन फास्टॅग घ्यायला. मग आपण पुढे निघू. आणि तिथं काहीतरी लफडा झाला वाटतं. चिनूला तडी पडली आहे म्हणून बघा चिनू झोपला आहे. पण आता इथे टोल नाका जो आपल्याला पहिला भेटला ना तिथे आपण थांबलो आहोत. PUC काढून घेतो आहे कारण एक RTO ऑफिसर होते तिकडे. खूप चांगले जेंटलमॅन आहेत ते. तर त्या सरांनी ते स्कॅन केलं ना आपलं गाडीचा. तर त्यांनी लायसन्स विचारलं. तर लायसन्स दाखवल्यानंतर त्याच्यात असं कळलं की आपली POC खूप लवकर एक्सपायर होणार आहे
तर त्यांनी चांगल्यापणे आपल्याला सांगितलं की फाईन जर भरायचा नसेल फ्युचरमध्ये तर PUC तुम्ही काढून घ्या लगेच. आणि ह्या ते जे बघा टोल स्टेशन आहे ना त्याच्या समोरच इथे PUC सेंटर आहे. तर तिथे आम्ही PUC काढून घेतली आहे. RTO ऑथराईज सेंटर आहे ते. 200 रुपये घेतात ते लोक 1 वर्षाचं आणि 6 महिन्याचं 150 रुपये. तर आम्ही 200 रुपयाचं आता PUC काढून घेतलेलं आहे. आणि मित्रांनो आमच्या पुढच्या गाडीचा सीन झालेला आहे. त्या ओमकारच्या गाडीचा पाठचा लेफ्टचा टायर आहे ना गरम झाला आहे बघा किती. आणि नुसता गरमच नाही झाला आहे तो फुटला पण आहे वाटतं. ट्यूबलेस टायर आहे का त्याचा विचार. हे काय झालं ट्यूबलेस टायर आहे. अरे रे 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 मित्रांनो तुळजापूर अजून इथून 101 किलोमीटर आहे आणि तिथे पोचायच्या आधीच गाडीचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. होतं असं कारण हा जो हायवे आहे ना मिरजपासूनचा सोलापूरपर्यंत 1 नंबर हायवे आहे. ऑलमोस्ट 150 किलोमीटर आम्ही आलेलो आहोत आणि जबरदस्त हायवे आहे. पण इतका सिमेंटचा हायवे आहे तो एंड टू एंड ना त्याच्यामध्ये थोडासा इश्यू झालेला आहे. आणि बघा नील पण झोपला आहे. नीलला बसव इथे पाठी. साईडला घे पोरांना साईडला घे ना ना त्याला घे घे आतमध्ये. ते बघा सगळी पलटण खाली उतरली आता. ए दरवाजा सावकाश गाडीचा. झोपलाय का तो. शपथ काम भारी झालेलं आहे. तर बघायला लागेल काय झालंय ते. पण टायर पंक्चर झाला आहे का फुटला आहे ते इम्पॉर्टंट आहे बघ ना. AC वाल्यानी बाहेर या. AC वाल्यानी बाहेर. काय सीन साक्षी काय सीन हा. हे गाडी चालू आहे. याच्यावर टाक. नाही बंद नाही करू. नाही ना न्यूट्रलवरती आहे आणि हँडब्रेक टाकला. हे भाई आज जा आज जा हायवे आहे तो आतमध्ये राहू. क्या हो गया रे भाई. टायर पंक्चर. पंक्चर झाला की फुटला. गरम झालाय. दादाचा हातच भाजला. पण ट्यूबलेस टायर आहे की ट्यूबलेस आहे ना. ओके. अरे वास येतो रे लय. व फुगला तो वेड्या. हे काय वास पण येतोय. Throw water on it and see lah if it goes. वाट Throw water on it and see if it goes. नो गरम झालाय. गरम वास बघ. एक बाबू टायर तिथे हॉटेलमध्ये राहायला लागेल वाटतं रात्री. हात लावायला जाणार होतो. अरे नील और फैम को गाड़ी में टाक. हे बघा मित्रांनो आम्ही आपला ट्रायंगल पण लावून ठेवला आहे पाठी सेफ्टीसाठी. कारण मोठा हायवे आहे ना 3 लेनचा 1 लेन आपण ब्लॉक करून टाकले. हे बघा कसे बसलेत. ते बघा काय करतायत ते बघा कसे बसलेत आरामात 2 गाड्यांच्या मध्ये जेव्हा टायर चेंज होत आहे तेव्हा. आता प्रॉब्लेम असा झाला आहे की ओमकारच्या गाडीची जी स्टेपनी आहे ना ती स्टेपनीच उघडत नाही अनफॉर्च्युनेटली. तर आपल्या क्विडची पण आपण ट्राय केली लावून पण ती त्याला बसत नाही आहे. तर आता दुसरा काय ऑप्शन नाही मॅकॅनिकच शोधावा लागेल. आणि आत्ता वाजले आहेत 5:30. 5:30 का 4:30. आत्ता वाजले 4:30. तर सीन संगीन आहे. बघूया काय सोल्युशन करता येईल. मित्रांनो बघा आता किती वाजले. 5:40 झाले आहेत आणि लिटरली आमचा 1.5 तास गेलेला आहे. कारण ओमकारच्या गाडीचा टायर फुटला. तो रिप्लेस करायला आम्हाला नशीब ब्रिजच्या खालीच एक मॅकॅनिक होता. तो वरती यायला काय तयार नाही. मग ही गाडी घेऊन जाऊन त्याची स्टेपनी घेऊन आलो आणि मग तो टायर चेंज केला. परत त्या मुलाला खाली सोडला. तर एक ह्याच्यातून सबक मिळतो की आपल्या गाडीमध्ये स्टेपनी त्याचे ते टॉमी आणि काय दांडके बेंडके असतात ते आवर्जून चेक करून नीट ठेवा. काय बोलतो नाना. आपल्या पण गाडीचं चेक करा सगळं आहे की नाही. आता एवढा लांब जायचं आहे परत. हां आपल्याला पण टॉमी घ्यायला लागेल रे रजवा. टायर का पंक्चर झाला टाइम मिस झाला. नानाची पण हवा गेलेली आहे. नाही नाही आपलं असं काय आमचं नाव बघ काय आहे.
MBBS पुन्हा काय सुंदर सीन आहे बघा ना. सूर्य आता मावळतोय आणि असा तांबडा तांबडा झालेला आहे. एक नंबर सीन आहे मित्रांनो. आणि आम्ही निघालो होतो आता पुढे तुळजापूरला. अजून 101 किलोमीटर आहे. टायर आता रिप्लेस झालेला आहे. तर आता बघूया आपल्याला 1-1.25 तास तरी लागेल तुळजापूरला पोचायला. तर आपली प्लॅनिंगमध्ये थोडी गडबड झालेली आहे, कारण 1.5 तासाचा डिले जो नाही व्हायला पाहिजे होता तो झाला. पण स्वामींची इच्छा. तर बघूया आपण पोचू, सावकाश पोचू आणि दर्शन घेऊ. आज नाही तर उद्या सकाळी. मित्रांनो तुळजापूरला पोचलो आहे आपण. आणि आता इथे पार्किंगचे पैसे दिलेले आहेत दोन्ही गाड्यांचे. ते बघा पार्किंगचे पैसे घेत आहेत. ही पावती देतात अशी. ती पावती आपण घेतली आता. किधर रे पार्किंग, चल बढ़ आगे बढ़. काय सुंदर प्रवेशद्वार आहे बघा ना. मला थोडा लेटच झाला 2 तास, पण आता इथे दर्शन करायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला. आणि अक्कलकोटला राहणार आहोत आणि उद्या मग स्वामींचं दर्शन. काय पाय दुखले थोडा बस, मग थोडा टाइम बस, कारण खाली उतरायचं शिड्यांनी आता. हां मग तू आली नाही इथे कधी? खाली उतरायचं आहे. वा शबाश. आई बसली आता, कारण तिच्या गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे ना, एका गुडघ्याचा, म्हणून ती बसली आता थोडा.